नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये बाळाचं नामकरण सोहळा चालू असतो आणि त्यात बाळाचं नाव आपण असं क्रिएटिव्हिटी दाखवून सगळ्यांसमोर जाहीर करायला हवं. म्हणजे नक्की काय करायचं तर इथे डिस्कस करत असते ईश्वरी. आपण असं सरप्राईज करूया असं सगळं प्लॅनिंग चालू असते आणि त्या दोघांमधलं बोलणं इथे वल्लवी लांबून ऐकत असते. आता तिला हा सोहळा पार पाडायचा आहे, पण त्याच्यात ईश्वरीचे आईवडील येऊ नये अशी तिची इच्छा असते. त्याच्यासाठी काय करावं तर तिच्या डोक्यात एक युक्ती आली आणि ती लगेचच तिच्या माणसांना कॉल करते आणि ते काम तिथे ती करायला सांगते. आता हे काम कोणतं तर तिचं काम असं असणार आहे, ज्या वेळेला इथे ईश्वरीची आई आणि नम्रता दोघी जायला निघतात त्याच वेळेला इथे नम्रता शुभंकरला विचारू लागते की शुभ मी कशी दिसते. शुभ म्हणतो बरी दिसते. तिथे थट्टा मस्करी चालू असते आणि दारामध्ये 3 मुष्टंडे गुंडे अशा येऊन उभे राहतात आणि ते म्हणू लागतात की इथे शुभंकर कोण आणि शुभंकरच्या ओळखीचं तरी इथे कोणी नाही, मग हे 3 व्यक्ती आलेच कशाला असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. शुभंकर म्हणतो मीच आहे, बोला काय काम. तर ते 3 गुंड लगेचच घरात धावत पळत येतात. शुभंकरला इतकं जोरात धो काही सुटण्याच्या आतच इतकं मारू लागतात. ते त्याचा बचाव करण्यासाठी नम्रता पुढे येते आणि त्या व्यक्तीला थांबवू लागते, पण तो व्यक्ती नम्रताला धक्का देतो. ते पाहिल्यानंतर शुभंकर इतका जोरात चिडतो, त्या लोकांना मारू लागतो. त्या 4 जणांची इतकी मारामारी काही सुचेनासं होतं. त्यातच एका गुंडाने शुभंकरच्या डोक्यामध्ये इतकं जोरात दांडा मारलेला असतो की तो त्याच जागेवरती बेशुद्ध झालेला असतो. पुढे काय करावं इथे नम्रता आणि इथे ईश्वरीच्या आईला काही सुचेना. मग पटकन ते दोघेजणी त्याला रिक्षाने हॉस्पिटलला न्यायचं असं डिसिजन घेतात. इकडे जोरदार तयारी झालेली असते. आता इथे बाळाचं नामकरण करण्यासाठी बारशासाठी सगळी पाहुणी मंडळी आलेली असतात आणि बाळाला छान प्रकारे अंजली घेऊन बसलेली असते. तिची इच्छा नसते की ईश्वरीने तिला सगळ्यात पहिले ओटी भरण करावं, औक्षण करावं, पण पाहुण्या रावळ्यांसमोर इथे खानाखोणी केल्यानंतर अंजली गप्प बसते आणि मग ईश्वरी तिची ओटी भरते, तिचं औक्षण करते. आता इथे ना अर्णव विचारू लागतो की तुझी आई अजून आली नाही, त्याचं कारण काय. तर ती म्हणते की आईला फोन करून बघता का तुम्ही, काय झालं मलाच माहीत नाही. तर इथे ना घाई गडबड चालू असते. नम्रता आकाशला कॉल लावत असते तर लगेचच सुप्रिया सांगते की त्यांच्या घरी इतकं आनंदाचं वातावरण आहे, तर आपली अडचण सांगून त्यांच्या आनंदावर विरजण नको, तो तू सांगू नको. पण झालं काय की ईश्वरीनी सांगितल्यामुळे आता अर्णव इथे कॉल करतो आणि काकूंना विचारू लागतो तुम्ही बारशाला आले नाही. तर इथे खोटं बोलत सुप्रिया म्हणते हे काय निघालोच आम्ही, थोड्या वेळात पोहोचूच, तुम्ही कार्यक्रम सुरू करा असं खोटं बोलते आणि शुभंकरला हॉस्पिटलला घेऊन निघून गेलेली असते. आता इथे आईला यायला उशीर होतोय, ती तोपर्यंत आपण आपला कार्यक्रम सोहळा पूर्ण करूया असं म्हणू लागते. तर इथे लगेचच कार्यक्रमाची सुरुवात झालेली असते. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या असं म्हणत छान प्रकारे गाणे गात गात इथे बारशाची प्रोसेस सुरू झालेली असते आणि त्याच्यानंतर वेळ येते बाळाला पाळण्याखालून वर घालण्याची काढण्याची. ती सगळी पद्धत चालू असताना बाळ अलगदपणे झोपी जातं आणि ईश्वरी त्याला हळूच पाळण्यात टाकते. आता नाव ठेवण्याची वेळ येते. सगळ्या पाहुण्यारावळ्यांसमोर बाळाचं नाव ठेवलं जातं. सगळे पाहुणे आपले आपले निघूनही जातात. आता वेळ आली ती मेन फोटोची. इथे फोटो दाखवण्यात आलेला आहे ईश्वरीच्या आईचा आणि अर्णवच्या वडिलांचा. सगळ्यांसमोर आज जाहीर झालं की सात्विकाने आत्महत्या ह्या बाईमुळे केली. ही दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रिया म्हणजे ईश्वरीची आई आहे. तर आजी अंजली सगळेजण इतके तुटून पडतात इथे आपल्या ईश्वरीवरती आणि आजी तर अक्षरशः ईश्वरीचा हात धरून तिला ढकलत म्हणते की इथे माझ्या घरात तू पाऊले ठेवू नको, राहू नको, तुझ्या आईमुळे माझी मुलगी मेली. तर इथे लगेच अर्णव बचाव करण्यासाठी ईश्वरीसाठी उभा राहतो आणि म्हणतो तुम्हाला जे सत्य आज कळलं ते याच्या आधी मला कळले आणि माझ्या बायकोला कोणीही घराबाहेर काढू शकणार नाही. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.